नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. वयमर्यादा या ठिकाणी 55 वर्षापर्यंतची ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली नाही, ती नंतर या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे. तर मित्रांनो, अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असू शकते, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रिन्सिपल या पदासाठी आहे. खुल्या प्रवर्गातून एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमचं MSc नर्सिंग झालेलं असेल. MSc नर्सिंगचा 15 वर्षापर्यंतचा शिकवण्याचा अनुभव तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे. वयमर्यादा या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 55 वर्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. उपप्राचार्य म्हणजेच व्हाईस प्रिन्सिपल या पदासाठी देखील एक वॅकन्सी खुल्या प्रवर्गामधून या ठिकाणी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे MSc नर्सिंग झालेलं असेल. 12 वर्षाचा MSc नर्सिंगसहित शिकवण्याचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. वयमर्यादा या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 50 वर्ष इतका या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सहयोगी प्राध्यापक म्हणजेच असोसिएट प्रोफेसर या पदासाठी खुल्या प्रवर्गामधून एक वॅकन्सी आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे MSc नर्सिंग या पदासाठी तुमचा 8 वर्षाचा अनुभव लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष अशी वयमर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी खुल्या प्रवर्गातून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. आवश्यक शैक्षणिक अर्थ जे आहे MSc नर्सिंग झालेलं असेल, 3 वर्ष अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष वयमर्यादा या ठिकाणी आहे. अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील मिळेल. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.